हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज ना भरपूर दिवसाच्या नंतर व्हिडिओ येत आहे। गुरुचरित्राचा सप्ताह झाला आहे। सप्ताहाहून 8 दिवस झाले तरी मी तुमच्यासोबत आता हा व्हिडिओ शेअर करत आहे। छोटे छोटे क्लिप आहेत। मला तुमच्यासोबत ना गुरु सप्ताहामध्ये जो पण माझं रुटीन होतं डेलीचं ते शूट करून शेअर करायचं होतं, पण सप्ताहाला जाण्याची गडबडच इतकी होती की माझ्याच्याने ना ते काही शूट करणं झालं नाही। केंद्रामध्ये जे पण काही छोट्या छोट्या क्लिप्स शूट केल्यात ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते। गुरुचरित्राचा सप्ताह जो आहे तो ना केंद्रामध्ये एक सणासारखा साजरा केला जातो। आम्हा स्वामी भक्तांसाठी तर तो 7 दिवस म्हणजे तर एक सणच असल्यासारखं असतं। तर गुरुचरित्र सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं वाचन सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत होते। त्याच्यानंतर 10:30 वाजता स्वामींची आरती होते आणि गुरु सप्ताहामध्ये ना डे नाईट प्रहर सेवा चालू असते। जर तुम्ही कोणी गुरुचरित्र वाचनासाठी बसले नसताल तर तुम्ही प्रहरच्या सेवेसाठी सुद्धा जाऊ शकता। प्रहरची सेवा म्हणजे ज्याच्यामध्ये वीणावादन असते आणि स्वामींचं नाव असते, अखंड नामजप असते, स्वामीचरित्राचं वाचन असते। एकही क्षण न थांबता सतत स्वामीचरित्राचं वाचन केलं जातं। त्याच्यानंतर 10:30ची आरती झाल्याच्यानंतर याग असतात। यागमध्ये गणेश याग, त्याच्यानंतर स्वामीचरित्रांचा याग होतो, गीताई याग होतो, रुद्रमल्हारी सप्तशती याग होतो, दुर्गा सप्तशती याग होतो। तुम्ही त्या सेवेला सुद्धा केंद्रामध्ये जाऊ शकता। केंद्रामध्ये 7 दिवस हे कसे निघून गेले ना काही पताच लागला नाही। कसं आहे ना, जेव्हा पण गुरुचरित्राचं आपण पारायण करायला बसतो ना तर स्वामींकडून एवढीच प्रार्थना करायची की माझ्याकडून जे गुरुचरित्राचं पारायण आहे ना ते निर्विघ्न पूर्ण होऊ द्या। गुरुचरित्राचं वाचन या सप्ताह काळामध्ये माझ्याकडून निर्विघ्न होऊ द्या। याच्या अगोदर मी 2 वेळेस गुरुचरित्र पारायणाला बसले होते, पण काही अडचणींमुळे माझं गुरुचरित्र पारायण पूर्ण नाही होऊ शकलं। यावेळेस जेव्हा मी गुरुचरित्र पारायणाला बसले त्यावेळेस मी स्वामींना एकच प्रार्थना केली होती की यावेळेसच्या सप्ताहामध्ये कुठलीच अडचण निर्माण होऊ देऊ नका आणि माझं गुरुचरित्राचं जो पारायण आहे ते निर्विघ्न पूर्ण होऊ द्या। आणि स्वामींनी त्याप्रमाणेच केलं। माझं ना गुरुचरित्राचं जे पारायण आहे ना ते एकदम निर्विघ्न पूर्ण झालं, याचा तर मला आनंद आहेच। आणि सप्ताहाची जेव्हा सांगता झाली, पहा हा सप्ताहाच्या सांगतेचा छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली होती, पण मला ना काही कारणास्तव ना ती डिलीट करावी लागली, कारण ना त्याच्यावरनं स्ट्राईक येत होती आणि कॉपीराईट क्लेम बसत होतं। कारण त्याच्यामध्ये जे गाणं यूज केलं होतं त्याच्यावर कॉपीराईट क्लेम बसत होता आणि मी हा व्हिडिओ एडिट करून तर ठेवला, पण व्हॉईस न दिल्यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता नाही आला। तर मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर जे शेवटच्या दिवशी जे सप्ताहाचं हे होतं सांगता होती, त्या दिवशी स्वामींसाठी 11 नैवेद्यांच्या थाळी बनवल्या होत्या आणि हे जे ताई आहेत ना तर हे नैवेद्यांच्या थाळी घेऊन येत आहेत। 11 ताईंनी 11 नैवेद्यांचे ताट बनवून आणले होते, जे की स्वामींना प्रसाद भोग म्हणून त्यांच्या आरतीच्या वेळेस त्यांना लावण्यात येणार होते आणि 11 भोग थाळीचा नैवेद्य स्वामींना अर्पण करण्यात आला। त्याच्यानंतर मांदियाळी करण्यात आली। मांदियाळी म्हणजे की जे खिचडी आणि जिलेबीचा प्रसाद आहे ना तो प्रसाद बनवण्यात आला आणि त्याच्यानंतर त्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं गुरुचरित्राच्या पारायणासाठी सगळेजण बसले होते ना। गुरुचरित्र पारायणाचा ना एक अनुभव आहे, तो प्रत्येकाला येतच असतो। आपण कार्यासाठी बसलो ना आपलं ते कार्य तर निर्विघ्न पूर्ण होतच, पण गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये दत्त महाराज आपल्याला स्वतः अनुभूती देतात आणि दत्त महाराज स्वतः आपल्याला दर्शन देतात किंवा काहीतरी असं घडतं की ज्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचं प्रचिती येते। आणि त्याच्यानंतर जेव्हा सप्ताहाची पूर्ण अशी सांगता झाली, मध्यंतरीनं मी तुमच्यासोबत एक क्लिप पण शेअर केली होती औदुंबर प्रदक्षिणाची। तर रोज संध्याकाळी जे सप्ताह काळामध्ये संध्याकाळी 5 वाजता केंद्रामध्ये पहिले ना महिलांचा औदुंबर प्रदक्षिणा खेळली जाते आणि त्याच्यानंतर पुरुषांची औदुंबर प्रदक्षिणा खेळली जाते। तर तुम्हाला हा व्हिडिओ तर गुरुचरित्र पारायणावर बोलण्यासाठी भरपूर असं काही आहे, पण आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। चरित्र पारायणाविषयी आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर ते पण मला नक्की कमेंट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।